ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ. प्रकृती पुरुष विचार भाग 12वा. प्रकृती पुरुष विचाराचा उपसंहार. ओवे आहेत 1029 ते 1035 आणि गीतेचा श्लोक आहे 23वा. विवेकाने प्रकृती व पुरुष विचार मोक्षास कसा कारणीभूत होतो ते ज्ञानदेव आता सांगत आहेत. श्लोक 23वा. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतीं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. पुरुष आणि प्रकृती यांना जो या त्यांच्या गुणांसह याप्रमाणे जाणतो, म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. जो निखळपणे येणे, पुरुषा यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते, अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो. हे रूप, हे छाया, पैल जळ, हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी कीजे. हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसते आहे ते खोटे मृगजल आहे. अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी. तेने पाडे अर्जुना, प्रकृती पुरुष विवंचना, जयाची या मना गोचर जाहली. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला, तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे, परी आकाश धुई न मैळे तैसा असे. तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करी नका, परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. म्हणजे सर्व कर्म करत असताना तो त्या कर्मांच्याकडून लिप्त होत नाही. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे, देह गेली या नोहे पुनरपितो. देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू, उपकारू अलौकिकू करी पैगा. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. परी हाची अंतरी विवेक भानुची या परी, उदय जे तै अवधारी उपाय बहुत. परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत, ते ऐक. भगवंत श्लोकात सांगत आहेत की जो पुरुषाला व गुणांसह प्रकृतीला जाणतो, तो सर्व प्रकारची कर्मे करीत असून सुद्धा पुन्हा जन्म पावत नाही, अर्थात मोक्ष प्राप्ती करून घेतो. भगवंतांनी या श्लोकात सांख्य तत्वज्ञानाचा मोक्ष प्राप्ती करून घेण्याबाबतचा सिद्धांत सांगितलेला आहे. सांख्यांच्या मते प्रकृती ही महदादींपासून जी सृष्टी निर्मिती करते ती पुरुषाला मोक्ष मिळावा म्हणून. एखादी नर्तकी नृत्य दाखवून रंगमंचावरून बाजूला होते, त्याप्रमाणे प्रकृती पुरुषापुढे आपले स्वरूप व्यक्त करून निवृत्त होते. सांख्यकारिकांचे कर्ते ईश्वर कृष्ण यांनी प्रकृतीला अत्यंत लाजाळू असं म्हटलेलं आहे, कारण या दृष्टास्मी पुनर्न दर्शनम उपैती पुरुषस्य, याने मला पाहिले अशा विचाराने ती पुन्हा पुरुषाच्या पुढे येत नाही. एवं तत्वाभ्यासात नमे नाहमित्य परिशेषम अविपर्ययात विशुद्धम केवलम उत्पद्यते ज्ञानम. याप्रमाणे तत्वाचा अभ्यास केल्यावर माझे अस्तित्व नाही, माझं काहीही नाही, मी नाही असे निशेष विपरीत भावरहित शुद्ध केवळ ज्ञान उत्पन्न होते. प्रकृतीपेक्षा मी वेगळा आहे अशी सात्विक बुद्धी उत्पन्न होणे हेच पुरुषाचे कैवल्य. अशा प्रकारे प्रकृती पुरुष विचार म्हणजे प्रकृतीहून पुरुष वेगळा आहे असं ज्ञान करून घेणं. हे ज्ञान मोक्षास कारणीभूत होते. तोच सारभूत सांख्य विचार भगवंताने या श्लोकात सांगितलेला आहे. ज्ञानदेवांनी त्याचं सुबोध स्पष्टीकरण केलेलं आहे. प्रकृती पुरुष विवेक करणे म्हणजे काय ते त्यांनी प्रथम सांगितलं. गुणांचे करणे प्रकृतीचे ते. हे जे जगत भासमान होत आहे ते सर्व करणे प्रकृतीच्या गुणांचं आहे. पुरुष सर्वथा त्यापासून अलिप्त आहे असा विचार करणे म्हणजे प्रकृती पुरुष विचार करणे. हा विचार ज्याला कळला
त्याला मोक्ष म्हणजे प्रकृतीपासून सुटका काही लांब नाही. हा विचार मात्र उत्तम प्रकारे अनुभवास यायला हवा. त्यासाठी त्यांनी 2 दृष्टांत दिले आहेत. रूप आणि छाया आणि जल आणि मृगजल. मूळ रूप हे छायेपासून वेगळं आहे हे कळलं पाहिजे. रूप असेल म्हणजेच वस्तू असेल तरच त्याची छाया पडणार आहे. पण छाया म्हणजेच वस्तू मानून चालणार नाही. जो छायेलाच वस्तू समजत असेल तो नक्कीच भ्रांतचित्त आहे. पहिलं जल हे माया. पलीकडे लांब दिसते ते खरे जल असून जवळ भासत असणारे जल हे खरे जल नसून ते मृगजल आहे. असा विवेक जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा जीव पाणी समजून मृगजळाच्या मागे धाव घेणार नाही. तर खरे पाणी मिळवण्यासाठी ते जरी लांब असलं तरी तिकडे जाईल. त्याप्रमाणे ही माया आहे व या मायेच्या अतीत असा पुरुष आहे. असं ज्ञान प्रकृती पुरुष विचारानं करून घ्यायचं आहे. श्लोकात सर्वथा वर्तमानोपी अशा पदांची योजना भगवंतांनी केली आहे. तो प्रपंचातील सर्व कर्मात वावरत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही, कारण तो गुणसंगातून मुक्त झालेला असतो. ज्ञानदेवाने सुद्धा या पदांचं कर्मयोगाच्या अंगानं विवेचन केलेलं आहे. अशा विवेकी मनुष्याने शरीराचा संग जडलेला असल्यामुळं जरी कर्मे केली तरी त्या कर्मांनी तो लिप्त होत नाही. तो त्या कर्मांपासून अलिप्तच असतो. उदाहरणार्थ आकाश. कितीही जरी धूर आकाशात गेला तरी आकाश त्या धुरांना मिळत नाही. ते आपल्या शुद्ध स्वरूपात जसंच्या तसंच असतं. तसा पुरुष कर्मे करीत असला तरी आपल्या शुद्ध स्वरूपात असतो. तो कर्माने लिप्त होत नाही. या सर्व विचारांचं फळ काय? तर देह गेलिया नोहे पुनरपितू. तो मनुष्य देह गेल्यावर पुन्हा जन्मास येत नाही. मनुष्य कर्मे करीत असताना तो कर्मे ही प्रकृतीची आहेत व मी त्यापासून सर्वथा अलिप्त आहे असं मानत नाही व ती कर्मे मी केली असे म्हणतो, म्हणून त्याला पुनर्जन्म प्राप्त होत असतात. परंतु जेव्हा कर्मे ही प्रकृतीकडून घडत असतात, मी केवळ साक्षीभूत आहे, अलिप्त आहे असे ज्ञान होते, तेव्हा त्या कर्मांची जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मरणांच्या फेऱ्यात अडकवण्याची शक्ती संपते आणि जीव प्रकृतीच्या बंधातून मुक्त होतो. प्रकृतीचा गुणसंग पुनर्जन्मास कारणीभूत होत असतो. पुरुष हा सर्वथा अलिप्त आहे असं ज्ञान करून घेतलं पाहिजे. हा या विवेचनाचा सारांशाने अर्थ झाला. आता प्रश्न असा आहे की हे ज्ञान करून कसं घ्यायचं? भगवंतांनी पुढील 2 श्लोकात हे ज्ञान कसे करून घ्यायचे त्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. ज्ञानदेव त्याकडेच लक्ष वेधून म्हणतात की हा विवेक सूर्य अंतःकरणात प्रकट व्हावा म्हणून उपाय बरेच आहेत. ते आता मी सांगतो ते ऐक. विवेकावर त्यांनी सूर्याचे रूपक केलेले आहे. मनुष्य जोपर्यंत अंधारात असतो तोपर्यंत ठेचकळत असतो, कारण त्याला मार्ग दिसत नाही. पण सूर्य उदित झाल्यावर सर्व मार्ग स्वच्छपणे प्रकाशित होतात. तेव्हा आपला योग्य मार्ग कोणता हे त्याला कळून येतं. पण त्यासाठी सूर्याचा उदय व्हायला हवा. तसेच प्रकृती पुरुष विवेक नसतो तोपर्यंत जीवाला कर्मांचा खरा करता कोण आहे ते कळत नाही. तो स्वतःला करता मानून या जन्ममृत्यूरूप अंधारात ठेचकाळत राहतो. पण विवेक सूर्य उगवला की अज्ञानाचा अंधकार दूर होतो. तेव्हा हा विवेक करणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता हे प्रकृती पुरुषाचे ज्ञान म्हणजे प्रकृतीहून पुरुष वेगळा आहे हे ज्ञान करून घेण्याचे उपाय पुष्कळ आहेत. तेच आता पुढे भगवंत स्पष्ट करून सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.